तर पुढच्या एका महिन्यामध्ये आम्ही 1 लाखाचा तमिळांचा मोर्चा काढू अशा प्रकारे आमदार तमीळ सेल्वन यांनी यामध्ये भाष्य केलंय आणि ठाकरे बंधूंना एक प्रकारे डिवचलेले अर्थातच याचे कडचे पडसाद नेमके उमटतात हे पुढचा काळ ठरवेल आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, एक प्रकारे पुन्हा एकदा मुंबईतल्या मराठी अस्मितेला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न आहे। मराठी अमराठी हा वाद पेटत असताना आता तमीळ सेल्वन यांच्या या वक्तव्यामुळे आणखी वातावरण तापणार असे संकेत दिसतात। कसं नेमकं या वक्तव्याकडे पाहायचे? ठाकरे बंधूंच्या प्रतिक्रियांची निश्चितच या संदर्भात आता प्रतीक्षा असणार आहे। नक्कीच अनुपमा, मराठी अमराठी या विषयाच्या अवतीभोवतीच मुंबई महानगरपालिकेचा प्रचार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यावेळीच राज ठाकरे यांनी अण्णामलाई जे तमिळचे नेते आहेत, त्या ठिकाणचे नेते आहेत, त्यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्या वक्तव्याचा समाचार भाजप नेते तमीळ सेल्वन यांनी वारंवार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आता या विषयावरती कुठेतरी पडदा पडला आहे अशी एक चर्चा मुंबईमध्ये सुरू असतानाच काल तमिळ बांधवांची एक रॅली काढण्यात आली, त्याचं नेतृत्व तमीळ सेल्वन यांनी केलं आणि त्याच रॅलीमध्ये बोलत असताना ठाकरे बंधूंना कुठेतरी त्यांनी डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। आपल्याबद्दल एक मोठा नेता काही दिवसांपूर्वी वाईट बोलला होता आणि त्यालाच एक प्रत्युत्तर म्हणून आजची ही रॅली आहे। जर पुढे देखील अशा प्रकारची जर वक्तव्य आपल्या संदर्भात जर झाली तर आगामी दिवसांमध्ये आपण 1 लाख तमिळ बांधव जमून अशीच एक रॅली काढू आणि त्या रॅलीच्या माध्यमातून आपण पुन्हा त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं वक्तव्य काल तमीळ सेल्वन यांनी केल्याने आता हा जो वाद आहे तो पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यताही वर्तवली जाते। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना आव्हान केल्यामुळे, राज ठाकरे यांना आव्हान केल्यामुळे अर्थात ठाकरे गटाकडून आणि मनसेकडनं जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न हे केलं जाईल आणि जर अशा प्रकारची रॅली आगामी दिवसामध्ये जर काढण्यात आली तर मुंबईमध्ये मराठी अमराठी हा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा पेटण्याची शक्यताही वर्तवली जाते। तर अण्णामलाई जे नेते आहेत त्यांच्याविषयी जे राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं होतं, अण्णामलाई असं म्हणाले होते की मुंबई ही महाराष्ट्राची सिटी नाही आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला होता। अण्णामलाई यांच्या त्या वक्तव्यामुळे अनेक मुंबईकरांची सुद्धा भावना दुखावलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानेच राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं होतं। राज ठाकरे यांनी अण्णामलाई संदर्भात वक्तव्य केल्यामुळे तमिळ बांधवांच्या सुद्धा कुठेतरी भावना दुखावल्याचं तमीळ सेल्वन यांनी वारंवार सांगितलेलं होतं। आता वेगवेगळ्या रॅली काढून पुन्हा एकदा राज ठाकरे आणि अर्थात ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो डिवचण्याचा हा मुद्द्यावरून सीमा, या मुद्द्यावरून एक आठवण ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा बचाव पुंगी हटाव लुंगी अशा प्रकारचं एक आंदोलन त्यावेळी दाक्षिणात्य लोकांविरोधात एक मोहीम उघडलेली होती। काय तशाच प्रकारे आता ठाकरे बंधू काही प्रतिक्रिया देतात का हे आपल्याला पाहायचंय। सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।